कामिका एकादशी महात्म्य. श्रावणातील अशी एक एकादशी आहे जिचे व्रत केल्याने गंगास्नान, गोदान, मोठमोठ्या यज्ञांचे पुण्य मिळते असे शास्त्र सांगते. एवढेच नव्हे तर गंभीर पापांपासूनही मुक्ती मिळू शकते असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे. ही कोणती एकादशी आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि तिची प्रेरणादायी कथा कोणती? चला जाणून घेऊया. जय श्री हरी. नमस्कार. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण कृष्ण पक्षातील पवित्र कामिका एकादशीचे महात्म्य, तिची पौराणिक कथा आणि या व्रताचे आध्यात्मिक महत्त्व. पद्मपुराणात वर्णन केलेली ही कथा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली असून भीष्म पितामहांनी ती नारद मुनींना सांगितल्याचे वर्णन आढळते. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभो, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? तिची पूजा कशी करावी आणि हे व्रत केल्याने कोणते पुण्य मिळते? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या पवित्र एकादशीचे नाव कामिका एकादशी आहे. या एकादशीचे महात्म्य केवळ ऐकले तरी वाजपेयी यज्ञ इतके पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंची शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी स्वरूपात भक्तिभावाने पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून श्रीहरींचे स्मरण केल्याने गंगा स्नानापेक्षाही श्रेष्ठ पुण्य लाभते. शास्त्रात असेही सांगितले आहे की सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी केदार किंवा कुरुक्षेत्र येथे स्नान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिपूर्वक पूजा केल्याने प्राप्त होते. या दिवशी केलेली श्री विष्णूंची उपासना पृथ्वीचे दान, गोदान किंवा इतर अनेक महान पुण्यकर्मांपेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आहे. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. रत्ने, मोती, सुवर्ण किंवा मौल्यवान दागिन्यांपेक्षा श्रीहरींना तुळशीपत्र अधिक प्रिय आहे. तुळशीचे दर्शन, स्पर्श, पूजन आणि अर्पण यामुळे मनुष्याचे पाप क्षीण होतात आणि त्याच्या जीवनात आध्यात्मिक शुद्धी येते. या पवित्र रात्री जागरण करून भगवानासमोर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावल्यास त्याचे पुण्य इतके महान असते की चित्रगुप्तालाही त्याची पूर्ण नोंद करणे कठीण असल्याचे शास्त्रात वर्णन आहे. अशा भक्तांच्या पितरांनाही दिव्य लोकात कल्याण प्राप्त होते असेही सांगितले जाते. एका गावात एक पराक्रमी क्षत्रिय राहत होता. एका वादातून त्याच्या हातून एका ब्राह्मणाचा मृत्यू झाला. या गंभीर पापामुळे कोणीही त्याच्याशी धार्मिक व्यवहार करण्यास तयार नव्हते. त्याने विद्वान ब्राह्मणांकडे प्रायश्चित्ताचा मार्ग विचारला. ते म्हणाले, श्रावण कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचे व्रत श्रद्धेने करा. भगवान श्रीधरांची पूजा करा. ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्या. क्षत्रियाने संपूर्ण श्रद्धेने हे व्रत केले. त्या रात्री भगवान श्रीधर त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, तुझ्या भक्तीमुळे तू या गंभीर पापातून मुक्त झाला आहेस. या कथेतून एक संदेश स्पष्ट मिळतो. खरी श्रद्धा, प्रामाणिक पश्चाताप आणि ईश्वर भक्ती यांमुळे जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडू शकते. तसेच भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. तुळशीपूजनाचे विशेष पुण्य लाभते. तसेच भक्ती, संयम आणि सदाचाराची प्रेरणा मिळते. मनःशांती व आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. शास्त्रानुसार हे व्रत मोक्षमार्गाचे साधन मानले गेले आहे. मित्रांनो, कामिका एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर भक्ती, आत्मशुद्धी आणि भगवान श्रीहरीप्रती संपूर्ण समर्पण व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. श्रद्धेने केलेली प्रार्थना, तुळशीपूजन, दीपदान आणि श्री विष्णूंचे स्मरण आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आध्यात्मिक शक्ती निर्माण करते.
जय श्री हरी. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि अशाच सनातन धर्मावरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आध्यात्मिक विषयासह. जय श्री हरी.